आमचे संपर्क प्रमुख रवींद्र भटकजी, मंचावर उपस्थित असलेले सर्व खासदार, सर्व आमदार, आमच्या भगिनी आणि पालघर जिल्ह्याला भारतीय जनता पक्षानं एक चांगली महिला पदाधिकारी जी आपल्यावर लक्ष ठेवण्याकरता दिलेली आहे ती आमची पूनमताई महाजन, मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उमेदवारी मिळाल्यानंतर नगरसेवक पदासाठी लढत असलेले सगळे उमेदवार बंधू आणि भगिनींनो, मी जास्त वेळ घेणार नाही, परंतु एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो. मी आत्ताच रवींद्र चव्हाण आणि देवेंद्रजींना सांगितलं की साहेब, मी आता मीरा भाईंदरून वसईकडे येत असताना या परिसरातील विकास बघत असताना जर याला विकास म्हणत असतील तर जे ग्रामीण भागातले आमचे रस्ते आहेत, शेतांमध्ये जाणारे रस्ते, ते तरी ह्या वसईविरापेक्षा चांगले असं मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं. विकासाच्या नावाखाली मतं मागणारी लोक शेट्या वाजवत फिरत आहेत, परंतु खऱ्या अर्थानं जर या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्याचं ध्येय कोणी घेतलं असेल ते म्हणजे फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस साहेब. आणि या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालच्या आमच्या ह्या सरकारनं महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक विकास कामं केलेली आहेत. ठाणे असू द्या, मीरा भाईंदर असू द्या, नवी मुंबई असू द्या, विकसित असलेली ही शहरं आहेत. आणि ते शहर, तशीच शहरं तुम्हाला जर वसई विरारच्या माध्यमातून चांगलं आणि सुनियोजित निर्माण करायचं असेल तर शेवटी महायुतीला मतदान करण्याशिवाय पर्याय आहे. आणि मी आपल्याला आवर्जून सांगतो, ज्या शहरांवर, ज्या महापालिकांवर देवेंद्र फडणवीस साहेबांचं लक्ष जातं, ज्या महापालिकांवर, ज्या नगर परिषदेवर आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं लक्ष जातं, तो हे शहर आणि महापालिका विकसित झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही नशीबवान आहात. महापालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत, सर्व खासदार आपले आहेत, सगळे आमदार आपले आहेत आणि महापालिकेमध्ये सत्तेमध्ये शेवटी आपले नगरसेवक ज्या ठिकाणी निवडून जास्तीत जास्त येणार आणि वसई विरार महापालिकेमध्ये महायुतीचा झेंडा फडकवणार मला खात्री आहे. परंतु ती खात्री बाळगत असताना मी तुम्हाला सांगतो, अभी नाही तो कभी नाही या पैशाला तुम्ही कामाला लागा. फक्त 30, 40, 50 येऊन आपल्याला थांबायचं आणि आपल्याला किमान 60 ते 70 जागा निवडून आणायचे आणि या वसई विरार महानगरपालिकेवर विकासाचा झेंडा फडकवायचा. बाकी विकास कसा करायचा ते आमच्यावर सोडा, देवेंद्र फडणवीस साहेबांवर सोडा, एकनाथ शिंदे साहेबांवर सोडा, रवींद्र चव्हाण साहेबांवर सोडा. आम्ही तुम्हाला वचन देतो, ज्या पद्धतीने आसपासची शहरं विकसित झाली तशीच ही वसई विरार महापालिका विकसित करू असं आव्हान मी आपल्याला देतो, असं आश्वासन आपल्याला देतो, असं वचन आपल्याला देतो. माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.